आणि महाराष्ट्राचा ताकदवर आमदार आहे. मी कशाला कधीच घाबरत नाही. पण आमच्या मतदारसंघात कोणी एक माणूस सांगणार नाही की आम्ही कोणाचा छळ केला म्हणून. आमची ताकद आम्ही गोरगरिबांना सपोर्ट करण्याकरता कार्यकर्त्यांना ताकदवर देण्याकरता. माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात. एवढी जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं की तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही स्ट्रॉंग झाले तर मी स्ट्रॉंग त्या ठिकाणी होईल. माझ्या मतदारसंघात जवळपास असे काही कार्यकर्ते, मी उदाहरण सांगेन की मी एका गावात गेलो, मूर्ती नावाच्या गावामध्ये. जरा इथं बोलणं बंद करा. तिथे मी सावडाला गेलो आणि तिथला माझा शाखा प्रमुख म्हणे माझ्या घरी चला, रमेश नाव त्याचं, आणि मी त्याच्या घरी गेलो. तर त्यांनी मला एका घरात बसवलं. तिथे ते घर नसून कोठं वाटत होतं. एका पलंगावर चटई, 2-4 भांडे पडलेले, म्हातारी आईबा बाहेर खाली बसलेली, इकडनं पाखरं जातील तिकडनं पाखरं, त्याचं असं घर वट कुजलेली टिनं, आणि त्याची 16 वर्षाची पोरगी जिच्या आईने तिला साडीचा आवडसा घेऊन तिला आंघोळ घालत होती. मी त्याला म्हणलं, रमेश मला कोठ्यामध्ये बसवलो का? नाही म्हणून, भाऊ हे माझंच घर आहे. मला वाईट वाटलं की इतक्या वर्षापासून आपण पक्षामध्ये काम करतो आणि आपल्या कार्यकर्त्याची घराची अवस्था अशी आहे, त्याची जवान पोरगी सुरक्षितपणे आंघोळ पण करू शकत नाही. मी लगेच माणसं पाठवली, सर्वे केला किती कार्यकर्ते आपले असे जगतात म्हणून, आणि ताबडतोबीनं 2 दिवसात अहवाल आला की 55 कार्यकर्ते असे की ज्यांची घरं अशी आहेत. तिसऱ्या दिवशी त्यांच्या दारामध्ये गिट्टी गेली, रेती गेली, सगळं साहित्य गेलं, लोखंड गेलं, मजूर गेलेत. त्यांना माहीत नाही की लोक कशा करता आलेत. आणि मग त्यांनी सांगितलं, बाबा हे मटेरियल आमच्या दारातून उचला. मग ते म्हणतात, रमेश कोण आहेत, आमचा काय त्याचं नाव, गणेश आपलं हिचा हे कोण आहेत, संतोष ढोले कोण आहेत, अशी खूप 55 लोकांची नावं. त्यांनी सांगितलं की तुमची घरं पाठवायकरता भाऊनी मटेरियल पाठवलं म्हणून. मी स्वतःचं घर बांधताना पण 55 कार्यकर्त्याची घरं बांधून दिले. 55 कार्यकर्त्यांची. ज्या दिवशी त्याची घरं पूर्ण झाली आणि मी ज्या घरात गेलो तर त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्याचे पाणी होतं की हे छत आम्ही कधी पाहू शकत नव्हतो. त्यांची बोबडी वळली असं देखील त्यांनी सांगितलंय. त्याबद्दल मी त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त करतो. गेट वेल सून अशी मी शुभेच्छा देखील त्यांना देतो. आणि सुबुद्धी दे दयागणा, दुर्बुद्धी दूर कर ही प्रार्थनाही या निमित्तानं करतो. मात्र यासोबतच विकासाच्या ज्या काही वल्गना त्यांच्या आहेत त्या अनुषंगानं त्यांनी एक श्वेतपत्रिका जाहीर करावी की मी इतके कोटीची कामं या गावात या कामाकरता एवढे पैसे आणले आणि हे सर्व पैसे खर्च झाले, याचा एक श्वेतपत्रिका त्यांनी या निमित्तानं कुठेतरी सादर करावी, जेणेकरून त्यांचा जो विकासाचा लेखाजोखा आहे तो सर्वांना जो समजेल आणि कुठेतरी तो तपासूनही घेतला जाईल. अलबत्ता कार्यकर्त्यांना कमिशनचा आणि विकासाच्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त केवळ बाता आहेत. कारण जवळला हिवाळ्याला ठेके मिळतात आहे, कोणताही दुसरा ठेकेदार नाही. एवढंच नाही तर कचरा साफ करण्याचे टेंडर हे घरातच त्यांना हवंय. एवढंच नाही तर वरली मटक्याची दुकानं, अवैध व्यवसाय जी आहेत किंवा रेतीची जी अवैध वाहतूक आहे हे करणारे कोण हे सगळं माहिती आहे. त्यामुळे हा येत असणारा सगळा जो काळा पैसा आहे, हा नंबर 2चा जो पैसा आहे ज्याच्याबद्दल अनेक वेगवेगळे शब्द वापरले जातात, हा आता डोक्यात कुठेतरी घुसलाय. त्यामुळे त्यांच्यासाठी सहानुभूती आणि क्यू या निमित्ताने व्यक्त करत असताना अशा प्रकारची एक वेगळी विकृती जी समोर येत आहे त्या विकृतीचा मी या निमित्ताने धिक्कार करतो.